नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण ज्या वेळेसला प्रेफरन्सेस डाउनलोड करतो, बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की सुरुवातीला प्रेफरन्सेस कमी आलेले होते आणि नंतर प्रेफरन्सेस हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर टॅब जर चेक केला, आता ही पीडीएफ तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल, यावरती आपण थोडंसं स्क्रोल केलं तर आपल्याला एकूण प्रेफरन्सेस पाहायला मिळतात, जे की मी याआधीच तुम्हाला 8/8/2026 ला प्रेफरन्सेस डाउनलोड करून दाखवलेले होते आणि प्रेफरन्सेस आलेले होते 111. आता आपण वेबसाईटला जाऊन ज्या वेळेसला प्रेफरन्स डिलीट करून रिजनरेट करतोय त्यावेळेस आपण प्रेफरन्सेस पाहूया किती आलेले आहेत. आता इथे वेबसाईटला ज्या वेळेसला आपण चेक करूया जनरेट वरती, तर इथे बघा, इथे आपल्याला हे जनरेट झालेले प्रेफरन्सेस आहेत आणि आपण जर आकडा चेक केला, लाईव्ह आकडा आपण या ठिकाणी पाहूया, तर आपल्याला या ठिकाणी 112 प्रेफरन्सेस पाहायला मिळतात. बघा, 112 प्रेफरन्सेस या ठिकाणी आहेत. म्हणजे जे आपण याआधी आपण डाउनलोड केले तर 111 होते. एक एक संस्था आपल्यासाठी महत्वाची असते, एवढं लक्षात ठेवा. ओके, एवढं लक्षात तुमच्या आलं पाहिजे. आता मेन मुद्दा मला जो तुम्हाला दाखवायचा आहे, इथे आपण आता काय करूया, इथे बघा, म्हणजे हे नक्की डिलीट कसं करायचं. इथे आता डिलीटला जाऊया आपण. विथचं तुम्हाला दाखवतो, विदाऊटचं ऑलरेडी मी केलेलं आहे. आता इथे बघा, लाईव्ह डेमो तुमच्या समोर आहे. तुमच्या समोरच माझ्या सर्व संस्था ज्या मला आलेल्या आहेत हे विथ इंटरव्ह्यूच्या आहेत. 1188 संस्था आपल्याला पहा, लास्ट मी अगदी पर शेवटपर्यंत ओढलंय. 1188 आहेत, पण मी आता मला हे प्रेफरन्सेस डिलीट करायचे. अगदी सोपी 1 मिनिटाची प्रोसिजर आहे. डिलीट वरती मी क्लिक केलं. आता पाहूया काय इंटरफेस पाहायला मिळतोय. डिलीट वरती मी क्लिक केलंय आणि इथे डिलीट वरती क्लिक केल्यावरती प्रोसिजर होती पहा. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट युअर जनरेटेड प्रेफरन्सेस. हो, तुम्हाला डिलीट करायचे का? येस, मला डिलीट करायचे. आता इथे जर पाहिलं तर ओटीपी येतो. ओटीपी लगेच आलेला आहे. लगेच ओटीपी आपण टाकणार आहोत. लगेच पहा, ओटीपी सुद्धा अगदी काही सेकंदात येतोय. पोर्टल जोरात पळायला लागलेलं आहे असं आपल्याला दिसतंय एकंदरीत. कारण की जिथे विद्यार्थ्यांना तासन तास वाट पाहावा लागायची, त्या उलटी प्रोसिजर आता आपल्याला पाहायला मिळते. पोर्टल एकदम फास्ट पळतंय. इथे बघा, इथे आता जनरेटेड प्रेफरन्सेस डिलीटेड सक्सेसफुली. आता 1188 प्रेफरन्सेस होते, आता आपण पुन्हा जनरेट करतोय. बघा, इथे क्लिक करायचं आणि जनरेट म्हणायचं. आता पुन्हा प्रेफरन्सेस जनरेट होत आहेत. वेट करूया. प्रेफरन्सेस, नवीन प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहेत पहा. प्रेफरन्सेस जनरेटेड सक्सेसफुली, ते टॅब सुद्धा दिसतोय आपल्याला. ओके म्हणूया आणि आपण आपले प्रेफरन्सेस चेक करूया किती होते. पहिले होते 1188. एक एक संस्था आपल्यासाठी महत्वाची असते आणि आता सुद्धा 1188 आलेले आहेत पहा. म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या प्रेफरन्स मध्ये कोणताच बदल झाला नाही. पण आपण जर पाहिलं तर विदाऊट इंटरव्ह्यूच्या प्रेफरन्स मध्ये बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता हा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवला. लॉकचं अनलॉक कसं करायचं ते दाखवलं. हे सर्व प्रोसिजर आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. म्हणजे इथे आणि आता काय करायचं तुम्हाला, जर काहींचे प्रेफरन्सेस वाढले असतील, आता जे 1 ते 5 चे उमेदवार आहेत त्यांचे प्रेफरन्सेस कदाचित जास्त वाढलेले दिसत आहेत, किंवा 1 ते 8 वाले जे उमेदवार आहेत त्यांचे. त्यामुळे व्यवस्थितपणे इथे काय करायचे, तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. जे प्रेफरन्सेस तुम्ही ऑलरेडी म्हणजे या ठिकाणी जनरेट केले ते डाउनलोड करून घ्यायचे. आता डाउनलोड होत आहेत. डाउनलोड झाले की तुमच्या ते पीसी मध्ये किंवा मोबाईल मध्ये देखील सेव्ह होतात. ओके, त्यामुळे व्यवस्थित त्याची प्रिंट काढूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत. ठीक आहे, तर सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून झालं पाहिजे यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.